नमस्कार, मी शिवाजी पाटील आपल्या सर्वांचे KG to PG इज्युअल यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी अवश्य KG to PG इज्युअल हे चॅनल पाहत राहा। खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा, मोफत सबस्क्राइब करा, त्याचे वर्गणीदार बना। व्हिडिओ पूर्ण पहा। आपल्याला व्हिडिओ आवडल्यास त्याला जरूर लाईक करा, जरूर शेअर करा। खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये आपल्या सूचना अवश्य लिहा। माझे हे व्हिडिओ अवश्य पहा। आपल्याला मराठी विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला जर स्पर्धा परीक्षा द्यावयाच्या असतील, उदाहरणार्थ स्कॉलरशिपची परीक्षा असेल, सध्या ती 5वी मध्ये होते किंवा 8वी मध्ये पण होते, त्याचप्रमाणे MTS असेल, NTS वगैरे ज्या अशा स्पर्धा परीक्षा असतील, इतर स्पर्धा परीक्षा असतील किंवा MPSCच्या परीक्षा असतील, UPSCच्या परीक्षा असतील, या परीक्षा देत असताना आपल्याला मराठी विषयाकरिता म्हणींचा मोठ्या प्रमाणात वापर करावा लागतो। आपल्याला परिच्छेद लेखन करताना किंवा निबंध लेखन करताना आपल्याला मराठीमध्ये म्हणी वापरल्यास निबंध किंवा परिच्छेद हा आपला काय होतो, प्रभावशाली होतो। आपल्या निबंधावरती किंवा परिच्छेदावरती आपलं काय पडते, छाप पडते। त्यामुळे चांगले मार्क्स मिळण्यासाठी त्याचा उपयोग होतो। आपल्याला म्हणी माहित असणे महत्त्वाचे, त्याचबरोबर म्हणी माहित असून आपल्याला त्याचा अर्थ जर माहित असेल तर त्याचा वाक्यामध्ये उपयोग करणं सोपं जातं। त्याकरता आपल्याला म्हणी आणि त्याचा अर्थ माहित असणं गरजेचं असतं। तर आपण आता पाहू, म्हणी ह्या शरीराच्या अवयवावरून काही म्हणी तयार झालेल्या आहेत। शरीराचे जे अवयव आहेत आपले, त्याचा वापर करून, त्या अवयवांचा वापर करून काही म्हणी काय झालेल्या आहेत, तयार करण्यात आलेल्या आहेत, म्हणी तयार झालेल्या आहेत। उदाहरणार्थ आपला हात असतील, पाय असेल, डोळे असेल, नाक, कान, तोंड या अवयवांचा वापर केलेला आहे त्या म्हणीमध्ये आणि ती म्हण बनलेली आहे। त्याचा अर्थ जर आपल्याला माहित असेल तर त्याचा काय करता येतो, वाक्यामध्ये वापर चांगल्या पद्धतीने करता येतो। वाक्य आपलं काय होतं, त्यामुळं उठावदार होतं। तर आपल्याला पहिली, हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागू नये ही म्हण आहे। हातचे, हात आलेला आहे म्हणजे अवयव आलेला आहे आपला। आपण काय पाहतोय, शरीराच्या अवयवावरून ज्या काही म्हणी असतील त्या म्हणी आपण पाहतोय। तर याच्यामध्ये काय आहे, हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागू नये। याचा अर्थ काय आहे, तर अर्थ आहे जवळचे टाकून इतर मिळवण्याचा प्रयत्न करू नये। म्हणजे आपल्या हातात एखादी गोष्ट असेल, आपल्याला शक्य होण्यासारखी एखादी गोष्ट असेल, आपल्याला शक्य होण्यासारखी एखादी गोष्ट असेल तर ती सोडून द्यायची तिथंच। आणि दुसरी ज्याबद्दल आपल्याला माहिती नसेल, अनभिज्ञ असेल, अशी गोष्ट करण्यासाठी त्याच्या पाठीमागं पळणं म्हणजे काय आहे, हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागणं। उदाहरणार्थ आता एखाद्याचं उदाहरण आपल्याला घ्यायचं असेल, समजा आपण क्रिकेट चांगलं खेळतो, आपली क्रिकेट संघासाठी निवड होण्याच्या अगदी काय आहे, आपण जवळ आहे। क्रिकेट मध्ये आपण आपली निवड होण्याच्या अगदी जवळ आहे, आपल्या हातात आहे की मी क्रिकेट मध्ये काय करू शकतो, आपली निवड होऊ शकते, मला तेवढं कॉन्फिडन्स आहे, मला तेवढं खेळता येतं। परंतु असं होतं काय, नाही पलीकडे कबड्डीच्या स्पर्धा चालू आहेत, ह्याला अजून थोडा वेळ आहे, तोपर्यंत मी काय करतो, कबड्डीची स्पर्धा, कबड्डीमध्ये भाग घेऊन कबड्डीचं 1-2 हे खेळतो।
परंतु काय होतं, कबड्डी खेळताना आपल्याला काहीतरी दुखापत होते किंवा इजा होते, आपण तिथं पण हारतो. आणि इकडं आपल्याला क्रिकेट बद्दल खात्रीने खेळता येण्याची आणि आपली संघामध्ये निवड होण्याची चिन्ह असताना म्हणजे हातातलं होतं आपल्या, ते सोडलं आणि आपण पळतेच्या पाठीमागे लागलो. तिकडे इजा झाली आपल्याला, म्हणजे तिकडं पण विजयी नाही आणि आपल्याला क्रिकेटमध्ये पण काय करता येणार नाही. आता इजा झाल्यामुळं खेळता येणार नाही, आपली निवड त्यामध्ये पण होणार नाही. म्हणजेच काय, हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागू नये. आपल्या हातचं होतं आपल्या जवळ, आपण ते करू शकणार होतो, ते आपण सोडलेलं आहे, ते सोडून दिलं आणि इतर गोष्टींच्या पाठीमागे म्हणजे कबड्डी खेळण्यासाठी आपण त्याचा हे मिळवण्यासाठी आपण त्या बाजूला गेलो, म्हणजे हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे लागलो. हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागू नये. जवळचे टाकून इतर मिळवण्याचा प्रयत्न करू नये. हात दाखवून अवलक्षण, हात दाखवून अवलक्षण, आपल्याच कृतीने आपली फजिती करून घेणे. आपल्याच कृतीने आपणच काहीतरी वाईट हे करायचं आणि आपली फजिती, स्वतःचीच फजिती करून घ्यायची. म्हणजे हात दाखवून अवलक्षण. समजा आपण एखाद्या कार्यक्रमासाठी गेलेलो असतो, त्या ठिकाणी डान्स चालू असतो, समजा आपल्याला माहित आहे आपल्याला काय करता येत नाही, त्या ठिकाणी सगळे चांगले नाचतायत, आपल्याला व्यवस्थित नाचता येत नाही किंवा जे गाणं चालू आहे त्या गाण्यावरती आपल्याला नाचता येत नाही, आपल्याला डान्स करता येत नाही. तरी पण काय करणार आपण, तरी सुद्धा वेडेवाकडं काहीतरी नाचण्याचा प्रयत्न करणार. शेजारी उभा राहिलेले किंवा आसपासचे लोक आपल्याला जर हसू लागली तर काय झालं, कोणीही आपल्याला तिथं नाचण्यासाठी आमंत्रित केलं नव्हतं, तरी सुद्धा आपण आपल्या इच्छेनं नाचलो. त्या ठिकाणी आपल्याला नाचता येत नव्हतं, बाकीचे नाचत होते त्यांचंही पाहून आपण नाचलो नाही, आपल्याला तसं करता आलं नाही. म्हणजे हात दाखवून अवलक्षण, आपल्याच कृतीनं आपणच कृती केली ना ते नाचण्याचं कार्यक्रमाचे, म्हणजे हात दाखवून अवलक्षण, आपल्याच कृतीने आपली फजिती करून घेणे. आपल्या आपणच फजिती करून घेतली, कोणी सांगितलं होतं का तसं करायला नाही, तरी पण आपण केलं. म्हणजे हात दाखवून अवलक्षण किंवा काहीतरी खोटं बोलून हे करायचं आणि आपण खोटं पडलो की मग काय होतं, फजिती होते. सगळ्यांच्या समोर आपण काहीतरी बोलायला जातो आणि सगळ्यांच्या मते ती गोष्ट खोटी ठरते. हात दाखवून अवलक्षण, आपण खोटं बोललेलो आपण सगळ्यांच्या पुढं निकामी होतो, म्हणजे आपल्याच कृतीने आपली फजिती होते. एखाद्या ठिकाणी आपण जेवायला गेलेलो असतो, आपण पूर्वी त्याच्या अगोदर अर्धवट जेवलेलो असतो, आपल्याला भूक कमी असते, तरी सुद्धा आपण काय करतो, जेवायला बसलोय तर जो जेवण वाढणारा व्यक्ती असते त्याला म्हणतो अजून थोडं वाढ, अजून थोडं वाढ. आपण ताट भरून पुढ्यामध्ये आपण अन्न घेतो आणि आपल्याला ते काय होत नाही, पूर्ण संपत नाही. मग सगळे आपल्याकडे बघत असतात, म्हणजे आपलं काय होते, फजिती होते त्या ठिकाणी. हात दाखवून अवलक्षण, आपल्याच कृतीने आपली फजिती करून घेणे. हातच्या काकणाला आरसा कशाला, हातच्या काकणाला आरसा कशाला, सहज सिद्ध होणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते. सहज सिद्ध होणारी एखादी गोष्ट असते त्यासाठी काय अशाची गरज नसते, पुराव्याची गरज नसते. म्हणजे आपण एखादं काम करतोय, आपण ते अगदी सहज रीतीने काम करू शकतो. आपल्या डाव्या हाताचा मळ म्हणतो तसं आपण अगदी सहज रीतीने एखादी गोष्ट करू शकतो. मग ती सगळ्यांना सांगायची गरज आहे का, ती आपल्याला सांगायची गरज नाही. म्हणजे हातचा मळ, हातच्या काकणाला हे मी असं सहज करून टाकतो. एखादी गोष्ट, एखादं काम असेल, आपल्याला समजा आपल्याला आवडणारा एखादा पदार्थ केलेला असेल, शिरा आवडतो आपल्याला, शिरा केलेला असेल, तर आपल्याला प्लेटभर शिरा दिला तर आपण एका सेकंदात काय करू शकतो,
फस्त करू शकतो, कारण तो आपल्याला आवडतो माहित आहे. म्हणजे हातच्या काकणाला आरसा कशाला, प्लेटभर शिरा दिला म्हणून काय आपल्याला पुरावा द्यायला पाहिजे का हे मी सहज खाऊन दाखवतो, कारण तो आपल्याला आवडत असतो. हातच्या काकणाला आरसा कशाला, सहज सिद्ध होणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते, सहज सिद्ध होणारी गोष्ट असेल. हात ओला तर मित्र भला, हात ओला तर मित्र भला. त्याचा अर्थ काय, फायदा असेपर्यंत दोस्ती टिकते. जोपर्यंत हात ओला म्हणजे आपण एखादा आपला समजा मित्र असेल तर आपण त्याला रोज काहीतरी खाऊ देत असू. समजा आपण 4 चॉकलेट घेऊन जातो, त्यापैकी 1 चॉकलेट मित्रांना, 2 मित्र आहेत तुमचे तर 1 चॉकलेट देतो. जोपर्यंत तुम्ही त्याला चॉकलेट देता तोपर्यंत तो तुमचा मित्र म्हणून तुमच्या पाठीमागून सारखा फिरत असतो. जर का ती गोष्ट तुम्ही द्यायची बंद केली, म्हणजे त्याला द्यायची चॉकलेट द्यायची बंद केली तर काय होईल, तर तो आपल्या बरोबर मैत्री करणार नाहीये, तो आपल्या पाठीमागून फिरणार नाही. म्हणजे हात ओला म्हणजे जोपर्यंत कोणीतरी देतय तोपर्यंतच त्याच्या पाठीमागे फिरत असतात. देणं द्यायची जर बंद केली गोष्ट एखादी तर तो काय त्याच्याकडे त्याला मित्र मानत नाहीत. म्हणजे हात ओला तर मित्र भला, फायदा असेपर्यंत काय होते, दोस्ती टिकते. जोपर्यंत फायदा आहे तोपर्यंतच दोस्ती करतात, फायदा संपला की दोस्ती करत नाहीत, सोडून देतात. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. जगाचा उद्धार स्त्रियांच्या हाती आहे. जगाचा उद्धार करण्याचं काय आहे, स्त्रियांच्या हाती आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. जगाचा उद्धार करायचा असेल तर स्त्रिया काय करतात, स्त्रियांच्या हाती असतात. उद्धार करणं म्हणजे काय थोडक्यात, तर लहान मुलापासून, जन्मलेल्या मुलापासून त्याच्यावरती योग्य संस्कार करणं, अगदी पाळण्यापासून, पाळण्याच्या वेळी बाल झोपवणं, त्याने शी केली सू केली हे पाहणं, हे स्त्रीचं काम आहे. तेच बघत असते का त्याचे पप्पा बघत असतात काही गोष्ट नाही बघत, म्हणजे ते कोण बघत असते, स्त्री बघत असते. म्हणजे अगदी ती पाळण्यात असेल, बाळ रडायला लागलं तरी ते कोण हलवत असते, ते त्याची आई म्हणजे स्त्री ते लगेच हलवत असते, दोरी बांधलेली असते ते हलवत असते. तिथूपासून ती बाळाला घडवत असते. त्यानंतर थोडा मोठा झालेला आहे, रांगायला लागलेला आहे, खाऊ भरवण्यापासून ती काय करत असते, त्याला मोठं करत असते, त्याचा उद्धार करत असते. म्हणजे त्याला शिकवत असते, चांगलं ज्ञान शिकवत असते त्याला. त्यानंतर त्याच्यावरती चांगले उपदेश, त्याच्यावरती चांगले संस्कार केले जातात बाळावरती. मग चांगले संस्कार केलेलं असं बाळ जर मोठं होत गेलं, अशी मुलं जर जगामध्ये मोठी होत गेली तर काय होतं, तर सगळ्या जगाचाच उद्धार होतो, सगळ्या जगाचा उद्धार होईल, सगळेच चांगले लोक राहतील. म्हणून काय, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. जगाचा उद्धार स्त्रियांच्या हाती आहे. एका हाताने टाळी वाजत नाही, भांडणातील दोन्ही बाजू दोषी असतात. एखादे भांडण लागलेलं असेल, कुठेही बाहेर लागला असेल तर एकाची चूक असते असं होतं का? समजा एखाद्याची चूक झाली असेल, एखाद्याची गाडीवरून चाललेली आहे, एखाद्याची गाडी थोडी आपल्या गाडीला खरचटली असेल तर त्यानं सॉरी म्हटलं असेल, माझी चूक झाली सॉरी. तरी सुद्धा ज्याच्या गाडीला, माझ्या गाडीला खरचटली म्हणून मी त्याला लगेच उतरले, त्याला काहीतरी शिव्या द्यायला लागलोय, शिवीगाळ करतोय, त्याला वाईट बोलतोय, तर दोघांची चूक झाली नाही. ह्याला सॉरी म्हटलेलं आहे, माफी मागितलेली आहे, तरी सुद्धा ह्यानं पुन्हा तेच पुढं हे केलेलं आहे, तीच चूक पुन्हा केलेली आहे म्हटल्यानंतर मग काय होणार आहे, तो पण भांडणार आहे, हा पण भांडणार आहे. म्हणजे ह्यातून भांडणं उत्पन्न होणार आहे. म्हणजे एकाची चूक आहे का ह्या भांडणं होण्यासाठी, तो सॉरी म्हटला असेल,
तर त्याला जाऊ दे. हा गेला असता तर भांडणे लागली असती का? नाही, यानं लगेच उतरलेला आहे, लगेच त्याला शिव्यागाळ करायला लागलेला आहे. शिवीगाळ दिल्यानंतर काय झालेलं, भांडणं पेटलेले आहेत. म्हणजे एकाची चूक होते का? म्हणजे एकाच्या चुकीने भांडणं होतात का? एकाची चूक असेल तर दुसऱ्यानं त्याला सॉरी म्हणून किंवा हे करून जर माफ करून पाठीमागे सरले भांडणं होणार आहेत का? नाही. म्हणजे एका हाताने टाळी वाजते का? नाही. म्हणजे भांडणं आहेत, ते भांडणातील दोष हा दोन्ही बाजूच्या लोकांचा असतो. आपला हात जगन्नाथ, आपला हात जगन्नाथ. आपले हातच आपले उद्धार करते आहेत, आपले हातच आपले उद्धार करते. आपला हात जगन्नाथ. आपण समजा शेती करत आहे, शेती करायचे, आपल्याला नांगरे ते 1 गुंठाभर शेत असेल तर ते जर आपल्याला खणायचं असेल तर आपल्या हातामध्ये जर पावर असेल, आपण करू शकत असेल तर आपण ती 1 गुंठा शेती काय करू शकतो, खंदू शकतो. खंदून त्याची मशागत करून आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये बी पेरू शकतो आणि आपल्याला जे अन्न लागणार आहे ते आपण त्याच्यातून उत्पन्न करू शकतो. म्हणजे आपण आपल्या हातानं किंवा आपल्या ह्यानं आपण काम करून, आपल्या कष्टानं आपण काम करून काय करू शकतो, आपला उद्धार करू शकतो, आपला उदरनिर्वाह करू शकतो. म्हणजेच काय, आपला हात जगन्नाथ. आपलं आपण काम केलं, दुसऱ्याच्या विश्वासावरती बसलं नाही, आपलं काम आपलं आपण केलं तर आपलेच हात आपले उद्धार करतात. म्हणजे आपलं आपण काम करून, आपला आपण एखादी गोष्ट, आपला आपण अभ्यास केला, आपला आपण स्वतः एखाद्याने अभ्यास केला असेल तर त्या परीक्षेमध्ये त्याला चांगली मार्क मिळणार आहेत. म्हणजे स्वतः झालेला उद्धार, स्वतः उद्धार करून घेता येऊ शकतो. खोट्याच्या कपाळी कुऱ्हाडीचा घाव, खोट्याच्या कपाळी कुऱ्हाडीचा घाव. खोटेपणाने वागणाऱ्याचे नुकसान होते. खोटेपणाने वागणाऱ्याचे काय होते, नुकसान होते. खोट्याच्या कपाळी कुऱ्हाडीचा घाव. खोट्याच्या कपाळी कुऱ्हाडीचा घाव म्हणजे खोटेपणाने एखादी गोष्ट जर केली असेल, वागलं असेल तर त्यामुळे काय होणार आहे, नुकसानच होणार आहे. आता एखाद्याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर काय, समजा आपण शाळेमध्ये आपला निकाल समजलेला आहे, शाळेमध्ये निकाल समजलेला आहे, 6 महिन्याची परीक्षा झालेली आहे, 6 महिन्याच्या परीक्षेमध्ये निकाल समजलेला आहे, सरांनी काय असतील ते मार्क सांगितलेले आहेत. परंतु घरी वडील कावतील किंवा बडबडतील म्हणून काय केलेलं आहे, आपण काय केलेलं आहे, घरी सांगितलेलं वेगळी मार्क सांगितलेले आहेत, प्रत्यक्ष पडलेली वेगळी मार्क आहेत, घरी सांगितलेली वेगळी मार्क आहेत. तर त्यामुळे काय होईल, त्याचंच नुकसान होणार आहे. कारण पालकांनी काय केलं असतं, दुसरा क्लास लावला असता किंवा अजून काहीतरी केलं असतं, अधिक त्याला प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न केला असता, पण तो खोटा बोलला. त्यामुळे काय केलं, पालकांनी पण त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. वार्षिक परीक्षेमध्ये त्याला त्याच्यापेक्षा कमी मार्क पडलेले आहेत, त्यामुळे तो काय झालेला आहे, वार्षिक परीक्षेमध्ये नापास झालेला आहे. म्हणजे नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये, खोटं बोलल्यामुळे त्याचंच नुकसान झालेलं आहे. खोट्याच्या कपाळी कुऱ्हाडीचा घाव म्हणजे काय, खोटेपणाने वागणाऱ्याचे नुकसान होते. खोटेपणाने वागलं पालकाचे म्हणून काय झालेलं आहे, त्याचंच नुकसान झालेलं आहे. तो नापास झालेला असेल किंवा त्याला अतिशय कमी मार्क मिळाले. उचलली जीभ लावली टाळ्याला, उचलली जीभ लावली टाळ्याला. विचार न करता बोलणे. आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दलची माहिती नसेल किंवा आपल्याला शाळेमध्ये एखादा प्रश्न विचारला, आपल्याला उत्तर माहितच नाही, आपण ते वाचलेलंच नाहीये, परंतु आपण अंदाजानेच असं उत्तर द्यायचंय, तर काय करतो आपण, पटकन उठतो आणि पहिल्यांदा उत्तर सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याचा काय करत नाही, आपण विचार करत नाही, न विचार करताच आपण उत्तर देतो, मग आपली फजिती होते.
उचललेली जीभ लावली टाळ्याला, विचार न करता बोलणे. आपण त्याच्याबद्दल त्या गोष्टीबद्दल विचार केला असता, बाबा हे उत्तर आहे का त्याचं, आणि मग उत्तर दिलं असतं तर फजिती झाली नसती. म्हणजे विचारलेली जीभ लावली टाळ्याला, विचार करून काय केलेलं नसेल न बोल, विचार न करता बोलणे. मारणाऱ्याचे हात धरता येतात पण बोलणाऱ्याचे तोंड धरता येत नाही. मारणाऱ्याचे हात धरता येतात पण बोलणाऱ्याचे तोंड धरता येत नाही. निंदा करणाऱ्याला गप्प बसवता येत नाही. उदाहरणार्थ शाळेत एखादा हुशार विद्यार्थी असतो, तो शाळेत असेल किंवा कुठं असेल तर तो सारखा अभ्यास करत असतो, त्यामुळे तो हुशार पण असतो. पण काही विद्यार्थी टवाळखोर असतात, ते अभ्यास करत नसतात, त्याला पण करू द्यायचा नसतो. मग ते सारखं पुस्तकातला किडा, घड कोंबडा अशी काही उदाहरणं देत असतात, असं काहीतरी सारखं म्हणत असतात त्या विद्यार्थ्याला. मग त्याचं तोंड धरता येतं का? नाही. त्याचं बोलणं बंद करता येत नाही आपल्याला, ते बोलतच राहतात. समजा एखादा मारायला आला तर हे मारू नको, त्याचा हात धरून आपण थांबवू शकतो. पण बोलणार आहे त्याला काय बोलायचं आपण बंद करू शकतो का? नाही. म्हणजे निंदा करणार आहेत, निंदा करणाऱ्याला गप्प बसवू शकतो का? पुस्तकातला किडा म्हणला म्हणून त्याला आपण काहीच करू शकत नाही. काय करणार? काहीच नाही करणार. म्हणजे मारणाऱ्याचे हात धरता येतात पण बोलणाऱ्याचे तोंड धरता येत नाही. म्हणजे काय झालेलं आहे? निंदा करणाऱ्याला गप्प बसवता येत नाही. निंदा करणारा जो असतो, निंदा करतो, त्याला गप्प बसवता येत नाही. तोंड दाबून बुक्क्यांचा मार देणे. तोंड दाबून मुक्क्यांचा मार द्यायचा. तोंड दाबून मुक्क्यांचा मार देणे म्हणजे कोंडमारा करून जुलूम करीत राहणे. कोंडमारा करून जुलूम करीत राहणे म्हणजे काय? मारायचं तर नाही. आता या म्हणीत काय दिलेलं आहे? तोंड दाबून बुक्क्यांचा मार. पण तसं बुक्क्यानं प्रत्यक्ष काय मारतो का? नाही. पण असं त्याला काहीतरी अडवायचं, अडवणूक करायची त्याची, आणि सारखं त्याला नावं ठेवत राहायचं, हिनवत राहायचं. म्हणजे तोंड दाबून काय बोलता पण येत नाही त्याला, कारण त्याचं काहीतरी चुकलेलं असेल. समजा कबड्डी खेळायला गेलेलं आहे, कबड्डीच्या संघामध्ये आपण, आणि चुकून आपल्याकडून आपण आउट झालेलं आहे, आणि त्यामुळं काय झालेलं आहे, आपण आपला संघ त्या स्पर्धेमध्ये हारलेला असेल, तर स्पर्धेतली सगळी लोक तुझ्यामुळं काय झालेलं आहे, आपण हारलेलो आहे, आपली टीम हारलेली आहे, असं सारखंच हिणवतात, सारखंच बोलत असतात. प्रत्येक सामन्याच्या वेळी काय करत असतात, तेच बोलून दाखवतात. मग त्याबद्दल आपल्याला काय बोलता पण येत नाही, काय भांडता येत नाही, काय करता येत नाही. म्हणजे तोंड दाबून, म्हणजे आपल्याला काहीच करता येत नाही. सारखं हिणवलं म्हणजे बुक्क्याचा मार, मारच आहे ना तो पण एक प्रकारचा, आपल्याला त्यात मारल्यासारखंच झालेलं आहे. म्हणजे काय? तोंड दाबून बुक्क्यांचा मार देणे म्हणजे कोंडमारा करून जुलूम करीत राहणे. आता तू खेळायला येऊ नको. प्रत्येक वेळ परत काय होणार, संघात आपण गेल्यानंतर आपल्याला खेळायला पाठवायचं नाही, बोलत राहायचं, तुझ्यामुळे मागल्या वेळ आलो, तुझ्यामुळे मागल्या वेळ हरलो, असा जुलूम करणे. लहान तोंडी मोठा घास घेणे, पात्रता नसताना मोठ्यांच्या गोष्टी बोलणे. लहान तोंडी मोठा घास घेणे, आपली पात्रता, आपण 5वीत शिकतोय, 6वीत शिकतोय, तर 10वीच्या विद्यार्थ्यांच्या बद्दल एखादी गोष्ट बोलणं म्हणजे आपल्याला माहित आहे का 10वीच्या मुलांचा अभ्यास किती असतो किंवा त्यांचं काय आहे, त्यांच्या पुस्तकामध्ये काय असतं हे माहित नसतं आपल्याला. आपण इयत्ता 6वी मध्ये, 5वी मध्ये, 8वी मध्ये शिकत असतो, तरी सुद्धा आपण त्यांच्याबद्दल बोलणं, 10वीची मुलं असे आहेत, 10वीची मुलं तसे आहेत, किंवा 11वीच्या 12वीच्या ग्रॅज्युएट झालेल्या लोकांच्या बद्दल किंवा त्याच्यापेक्षा मोठ्या माणसाबद्दल, एखाद्या नातेवाईकाबद्दल चांगलं वाईट बोलणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास. आपण लहान आहे,
आपली पात्रता आहे का त्याचं गुणगान गाण्याची किंवा त्याच्याबद्दल वाईट बोलण्याची आपली पात्रता नाहीये. आपण त्याच्या पातळीला गेलेलो नाही, आपण तेवढं नाही, आपल्याकडे नॉलेज नाहीये, आपल्याकडे नॉलेजही नाहीये तेवढं. आपल्याला त्या गोष्टीबद्दल किंवा एखाद्याच्या व्यंगाबद्दल बोलणं किंवा एखाद्याच्या दोषावर बोलणं एवढं आपल्याकडे ज्ञान नसतं, तरी सुद्धा बोलतो आपण. म्हणजे काय, लहान तोंडी मोठा घास घेणे. म्हणजे काय, पात्र नसताना मोठेपणाचा गोष्टी बोलणे. ओटात एक आणि पोटात एक, ओटात एक आणि पोटात एक. बोलणे आणि मनातील हेतू यात फरक असणे. म्हणजे काय, मला फसवायचं असेल एखाद्याला, फसवायचं असेल एखाद्याला, तर मनातून आपण ठरवायचं, पोटातून ठरवायचं की नाही, मी समजा खेळायला जायचंय आपल्याला, तर मित्रांना सकाळपासून आपण 4 वाजता जायचंय म्हणून मित्र सांगत असतात. मग 4 वाजेपर्यंत 4:15 वाजेपर्यंत आपण काय करतो, पोटातच ठेवतो, आपल्याला जायचं नाही. पण त्याला काय सांगत असतो, येतो आम्ही 4 वाजता येतो, 4:15 वाजता येतो, 4:15 वाजता येतो. 4:15 वाजेपर्यंत येत राहतात, येतो 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 करत, आणि आपण तिकडं जातच नाही. ऐन वेळी आपण नाही म्हणून सांगतो. म्हणजे काय, ओटात एक आणि पोटात एक. ओटात एक, येतो येतो म्हणून सांगितलं सकाळपासून, सकाळीच सांगितलं असतं, नाही तर त्यांनी दुसरं काहीतरी प्लॅन केला असता किंवा दुसरं कोणाला तरी घेतलं असतं. ऐन वेळी नाही म्हटल्यानंतर काय होतं, दुसरं कोणी मिळत नाही, मग खेळ त्या दिवशीचा बंद होतो. म्हणजे काय, ओटात एक आणि पोटात एक. बोलणे आणि मनातील हेतू यात फरक असणे. ज्याचे पोट दुखेल तोच ओवा मागेल, ज्याचे पोट दुखेल तोच ओवा मागेल. ओवा म्हणजे खायचे एक बी आहे, ते पोटात वगैरे दुखत असेल, गॅसेस वगैरे झाले असतील तर ते ओव्याचं बी खातात. म्हणून काय म्हटलेलं आहे, ज्याचे पोट दुखेल तोच ओवा मागेल, दुःख सोचणाराच त्यावर उपाय शोधेल. दुःख सोचणाराच म्हणजे समजा आपण शाळेत चांगला अभ्यास केला, काय झालेला आहे, परंतु आपल्या अक्षरामुळे काय झालेलं आहे, आपल्याला सगळ्या प्रश्नाची उत्तर येत होती पण आपल्याला पटपट लिहिता येत नव्हतं, किंवा आपल्याला आपलं अक्षर सुंदर नाहीये, उत्तर आपल्याला बोलता येतात पटपट, सगळं पाठ आहे आपलं, परंतु आपल्याला पटपट लिहिता येत नाही, बरोबर लिहिता येत नाही, किंवा आपल्याला काय करता येत नाही, आपला अक्षरही सुंदर नाही. त्यामुळे काय होतं, आपल्याला कमी मार्क मिळतात. आपल्याला काय होतात, कमी मार्क मिळतात. ह्याच्यावरती आता औषध कोण शोधणार, दुसरा कोण सांगून काय होईल का, नाही. सांगितलं तरी त्याचा उपयोग करायला पाहिजे, बरोबर लिहिण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, सुंदर अक्षर काढण्याचा प्रयत्न त्याच व्यक्तीने करायला पाहिजे. म्हणजे ज्याच्या पोटामध्ये दुखेल, ज्याचे पोट दुखेल तोच ओवा मागेल, दुःख सोसणाराच त्यावर उपाय शोधेल. म्हणजे आता ज्याला कमी मार्क पडलेत, म्हणजे दुःख झालेलं असेल त्याला, तर तोच त्याच्यावरती काय करणार आहे, उपाय शोधणार आहे. चांगला अक्षर आणि भरभर लिहिण्याचा उपाय आहे, तो त्यानं शोधून काढायला पाहिजे. दुसऱ्यानं शोधून काय उपयोग आहे का, दुसऱ्यानं सांगून काय उपयोग आहे का, काही उपयोग नाही. आधी पोटोबा मग विठोबा, आधी पोटोबा मग विठोबा, आधी स्वार्थ साधणे मग परमार्थाचा विचार करणे. परमार्थ म्हणजे देव धर्म वगैरे असेल तर आधी आपले पोट भरण्याचं बघायचं, मग इतरांचा विचार करायचा. म्हणजे आपल्याला एखाद्या ठिकाणी जेवायला, सार्वजनिक ठिकाणी जेवायला गेलो असेल तर काय करतो आपण, पहिल्यांदा मला कुठे जेवायला बसायला जागा मिळते बघतो, त्या ठिकाणी जेवायला बसतो आणि मग मित्र वगैरे असतील तर त्यांना बोलवतो. का अगोदर त्याला तिथं बस 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 मी पण येतो म्हणून असं करतो का, आपण तसं करत नाही. पहिला आपण बसतो, पहिल्यांदा आपल्याला जागा आहे का बघतो बसायला, नंतर मग मित्रांना बोलवतो. पहिला पोटोबा, पहिला माझा विचार, मग दुसऱ्याचा विचार करायचा, नंतर मग वाटलं आपल्याला तर दुसऱ्याचा विचार करायचा. म्हणजे स्वार्थ आहे. नाहीतर त्याला मित्राला बसायला सांगितलं तो जेवून गेला तर मग मला जेवण मिळणार नाही. मुलं पण करतात शाळेमध्ये,
समजा अभ्यास करायचा असेल तर मला जास्त मार्क मिळाले पाहिजेत, मग कुणाला काय पडायचे ते पडू देत, सगळ्यात जास्त मला मार्क मिळाले पाहिजेत असा विचार करतात. म्हणजे स्वार्थ, स्वतःचा स्वार्थ, माझा स्वार्थ साध्य झाला पाहिजे. मग काय, एखादी गोष्ट आपल्याला वेगळी माहित असेल तर आपण आपल्या मित्राला सांगत कधी सांगतो, ती परीक्षा ती काय झाल्यानंतर मग सांगतो. का? कारण मला त्याच्यापेक्षा 1 मार्क जास्त मिळेल म्हणून. स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा अगोदर, नंतर मग मित्राला सांगायचं. मग नंतरच्या परीक्षेचं नंतरच्या नंतर. पण तो अगोदर सांगतो का परीक्षेला जायच्या नाही, म्हणजे तो ओटात एक ठेवतो, पोटात एक ठेवतो. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. खायचे दात वेगळे, खालचे नाही, खायचे. खायसाठी चावायसाठी वापरतो ते. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. कपट बुद्धीने वागणे. कपट बुद्धीने वागणे. खायचे दात वेगळे, दाखवायचे. कबड्डी खेळतोय आपण, पुढती एक संघ आहे, आपला एक संघ आहे. आपण खेळायला गेलेलो आहे, आपण एंट्री करून गेलेला आहे, तर आपण त्याला फसवण्याचा प्रयत्न करतो. त्याला काय इकडून आलो तिकडून आलो असं दाखवतो. तर आपल्याला तसं करायचंच नसतं. आपल्याला इकडून आलेलं सारखं दाखवतो, फसवतो त्याला, आणि तिकडून जाऊन त्याचा एक गडी आउट करतो. खायचे दात, खायचं, मला त्याला आउट करायचंय, पण त्याच्याकडे डायरेक्ट जायचं नाही. आपण इकडल्याला अगोदर खेळवायचं, नंतर मग तिकडे जायचं आणि त्याला आउट. तो थोडा हे झाला, बेसावत झाला की त्याला आउट करायचं. म्हणजे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे. समजलं? खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे. कपट बुद्धीने केलेलं असतं, कारण त्याच्यात जिंकायचं असतं आपल्याला, म्हणून आपण कपट करूनच जिंकत असतो. खेळामध्ये थोडंफार कपट करावंच लागतं, त्याशिवाय जिंकता येत नाही. त्याला फसवावंच लागतं. तो फसला की आपण जिंकलो, हा खेळाचा नियमच आहे. तो फसला तरच आपण जिंकतो, मग तो हारतो. म्हणजे त्यानं फसायला नको, पण फसला तरच आपण जिंकतो. म्हणजे कपट. खायचे दात वेगळे आपण दाखवतो आणि दाखवायचे दात वेगळे असतात. दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत, दात आहेत तर चणे नाहीत, चणे असतील तर दात नाहीत. 2 आवश्यक गोष्टीपैकी एकच उपलब्ध असणे. दोन आवश्यक गोष्टीपैकी एकच उपलब्ध असणे. 2 आवश्यक गोष्टी आहेत. म्हणजे समजा चणे खायचे असतील तर आपल्याला त्यावेळी दात पण असायला पाहिजेत. दात नसतील, चणे म्हणजे हरभरे वगैरे, भाजलेले हरभरे, वाटाणे असतात, आपण खातो कर करत, ते खायचे असतील आपल्याला. चणे म्हणजे वाटाणे, भाजलेले वाटाणे, हरभरे भाजलेले असतात, ज्याचे फुटाणे केलेले असतात, ते खाण्यासाठी आपल्याला काय असायला पाहिजे? दात असायला पाहिजे, तर आपण ते खाता येईल. जर ते आपल्याकडे नसतील तर आपण चणे खाऊ शकतो का? नाही. म्हणजे दोन्ही गोष्टींची गरज आहे आपल्याला. म्हणजे कशाची? चणे पण पाहिजेत आणि दातही पाहिजेत. म्हणजे योग्य वेळी आपल्याकडे गरज असेल ती वस्तू असायला हवी. परीक्षेला आपण एखाद्या बसणार असेल तर त्यावेळी परीक्षा पण असायला पाहिजे आणि आपण अभ्यासही केलेला असायला पाहिजे. नाहीतर आपण अभ्यास केलेला असेल आणि त्यावेळी परीक्षा नसेल, काय उपयोग आहे का त्या अभ्यासाला? काय उपयोग नाही. तो लक्षात ठेवायला पाहिजे, पुढे कधी तर उपयोगाला येईल. पण जर परीक्षा असेल तर दोन्हीचा संगम काय आपला कुठेतरी उद्धार होईल, आपल्याला कुठेतरी चांगला मार्ग सापडेल. म्हणजे आपण अभ्यास केला असेल, परीक्षा असेल तर आपल्याला त्याचं फळ पण चांगलं मिळेल. समजा आता परीक्षा आहे पण अभ्यासच केलेला नाही, काय उपयोग? आपण नापास होणार, त्याचं काय फळ मिळणार आहे का? त्या परीक्षेचं काय नाही. नेक्स्ट टाइमला काय केलेलं? आपण अभ्यास केलेला आहे, भरपूर अभ्यास केलेला आहे, पण परीक्षाच कॅन्सल झाले, काय करणार? काय उपयोग आहे का? त्यावेळी पण तुम्हाला काहीच उपयोग नाहीये. चणे आहेत तर दात नाहीत, दात आहेत तर चणे नाहीत. म्हणजे दात ज्यावेळी होते म्हणजे योग्य वयात योग्य गोष्ट करायला पाहिजे. योग्य वयात केली तर
जर आपण योग्य तरुण आहे, 5वी ते 10वी पर्यंत शिकतोय, व्यवस्थित अभ्यास केला, पाया मजबूत केला, तर पुढे आपल्याला त्याचा फायदा होणारच आहे. त्यावेळी पण फायदा होणार आहे, त्यावेळी पण चांगले मार्क मिळवून चांगल्या पद्धतीने आपण वरच्या लेवलनं पास होत जाईल, आपल्याला चांगले मार्क मिळत जातील. समजा आपण पहिल्यांदा काहीच अभ्यास केलेला नाही, उगाच आपलं 35 मार्क पडलेले, 40 मार्क पडलेले, पास झालोय आपण, 10वी पास झालो, 12वी पास झालो, ग्रॅज्युएशन पास झालो, आणि आपल्याला समजलं की आता UPSCची MPSCची परीक्षा द्यायची, तर आपल्याला त्रास होईल. म्हणजे आपल्याला वेळ होता, दात होते, चणे आपण खाल्ले नाहीत त्यावेळी, वेळ होता 5वी ते 10वी 12वी ग्रॅज्युएशन पर्यंत आपल्याला अभ्यास करायला आहे, ते पुस्तकं तरी वाचायला वेळ होता. त्यावेळी आपण केलेलं आहे का? आता वेळ नाहीये अभ्यास करायला, कारण लगेच परीक्षा असते, पण अभ्यास तर करायचंय. म्हणजे चणे आहेत आता, पण दात नाहीत खायला, वेळ नाही आता करायला अभ्यास. म्हणून वेळेवरती सगळ्या गोष्टी वेळेवरती व्हायला पाहिजेत. म्हणजे काय? दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत. 2 आवश्यक गोष्टीची एकच उपलब्ध, 2 आवश्यक गोष्टीपैकी एकच उपलब्ध असणे. म्हणजे वेळच्या वेळी प्रत्येक गोष्ट केली तर, ज्यावेळी दात आहेत त्यावेळी चणे पाहिजे, त्यावेळी आपण चणे पण खायला पाहिजेत. दात कोरून पोट भरत नाही, दात कोरून पोट भरत नाही. कोरून म्हणजे असं जे दातावरती जे साचलेली घाण असते, थोडक्यात ते कोरून काढून खाल्ली तर काय पोट भरणार आहे का? दात कोरून पोट भरत नाही, क्षुल्लक गोष्टीत काटकसर करून भागत नाही. क्षुल्लक गोष्टीत काटकसर करून काय होत नाही? भागत नाही. म्हणजे समजा आपण शाळेला जातोय, आपण अभ्यास करतोय, पुस्तकं घेतलेले आहेत, चांगल्या एखाद्या परीक्षेला, स्पर्धा परीक्षेसाठी बसलेलं आहे, आणि आपल्याला एका वहीची गरज आहे, पण आपण काय करतो, त्याच्यामध्ये चांगली सूत्र शिकवलेली लिहिता येत आहेत, किंवा त्याच्यामध्ये काय म्हणी असतील, म्हणी लिहिता येणार आहेत, त्याच्यामध्ये टिप्पणी काय करता येईल आपल्या अभ्यासाची, तर आपण त्याच्यात काटकसर केली. आपल्याकडे जुन्या 5-6 वह्या आहेत, त्या प्रत्येक वहीत वेगवेगळ्या ठिकाणी आपण लिहिलं. एक वही घेण्यापेक्षा त्याची काटकसर केली तर काय होईल? आपल्याला नंतर ज्यावेळी त्या सूत्रांची, त्या म्हणींची किंवा इतर काय टिप्पणी लिहून ठेवली असेल आपण, त्याची गरज पडेल, तर त्यावेळी त्या 3 वह्या सापडल्या नाहीत, तर त्यापैकी 1 वही सापडली, 2 वह्या सापडल्याच नाहीत, तर आपल्याला त्या सगळ्या जे काही शिकवलं होतं त्यावेळी ते सापडेल का? नाही सापडणार. म्हणजे तेवढ्या गोष्टीसाठी आपण काय केलेलं आहे? काटकसर केली एक वही घेण्यासाठी. शिक्षण घेताना अशी काटकसर करून चालेल का? दात टोकरून पोट भरणार आहे का? नाही भरणार. तर वही घेऊन त्याच्यामध्ये लिहिलं असतं तर आपल्याला पुढे ते उपयोगाला आलं असतं. याकरता काय करायला पाहिजे? दात टोकरून, दात कोरून पोट भरत नाही, क्षुल्लक गोष्टीत काटकसर करून भागत नाही. आपलेच दात आणि आपलेच ओठ, नात्यातील माणसाविरुद्ध बोलणे अवघड होते. आपलेच दात आणि आपलेच ओठ, नात्यातील माणसाविरुद्ध बोलणे म्हणजे आपल्या घरचे असतील, घरच्या लोकांच्या विरुद्ध बोलणं अवघड पडतं. किंवा आपण शाळेमध्ये आपलाच संघ आहे, एखाद्या ठिकाणी खेळायला गेलेला आहे, एखादा खेळाडू चांगला खेळत नाही आपल्याला पण माहित आहे, पण आपण त्याच्या विरुद्ध बोलू शकतो का? कारण आपलाच संघ आहे. एक वेळ जर समजलं सगळ्यांना की हा असा आहे तर त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. म्हणजे नातेवाईक, नात्यातला झाला ना तो, नात्यातला म्हणजे आपल्या ग्रुप मधला, आपल्या ग्रुप मधल्या आपल्या जवळच्या लोकांशी आपण काय करू शकत नाही? माणसाविरुद्ध बोलू शकत नाही. त्याच्या विरुद्ध त्याच्या म्हणण्याप्रमाणेच आपल्याला, सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणेच आपल्याला बोलावं लागेल. अवघड होतं. म्हणजे आपलेच दात आणि आपलेच ओठ, नात्यातील माणसाविरुद्ध बोलणे अवघड होते. बळी तो कानपिळी,
बलवान इतरावर अधिकार गाजवतो. बलवान इतरावर अधिकार गाजवतो. बळी तो कानपिळी. बळी तो म्हणजे ताकदवान जो असतो. खेळामध्ये सुद्धा जो ताकदवान पैलवान असतो तो सगळ्या कुस्त्या जिंकत असतो. सगळ्या कुस्त्या जिंकत असतो कारण त्याच्याकडे ताकद असते. ताकदवान माणूस काय करणार आहे? बाकीच्यांना हरवणार आहे, गुंडाळणार आहे. ताकदवान बलवान इतरावर अधिकार गाजवतो. त्या मैदानात अधिकार गाजवतो तो त्याचा. बळी तो कानपिळी. ज्याच्याकडं बल शक्ती आहे तो त्याचा वापर करणार आहे. मग ती कोणतीही शक्ती असेल, बुद्धीची शक्ती असेल, एखाद्याच्या वर्गामध्ये तो खूप हुशार असेल, बुद्धीची पण शक्ती आहे, शारीरिक शक्ती असंच काही त्याचा अर्थ होत नाही. बौद्धिक शक्ती असेल एखाद्याकडं, काही कुठलाही प्रश्न विचारा, मी त्याचं उत्तर सांगू शकतो. त्याच्या लेवलला 6वीचा आहे, 6वीच्या अभ्यासक्रमावरील कुठलाही प्रश्न विचारा, 5वीच्या 4थीच्या तिथून खाली कुठल्याही अभ्यासक्रमावरती प्रश्न विचारा, कुठलीही परीक्षेला बसवा मला, तर मी त्याच्यामध्ये पहिलाच नंबर मिळवेन अशी ज्याची खात्री आहे. असा जो बुद्धीनं बलवान आहे तो त्या वर्गावर अधिकार गाजवणारच आहे. गाजवणार अधिकार. तो सेक्रेटरी असेल किंवा काय असेल वर्गातला तो होणार आहे. कारण तो हुशारच आहे. तो बौद्धिक हुशार आहे. त्याला माहित आहे काय करायला पाहिजे, काय करू नये, ह्या गोष्टी त्याला माहित असणार आहेत. म्हणजे काय आहे? बळी तो कानपिळी. बळी तो कानपिळी. बलवान माणूस इतरांवर अधिकार गाजवतो. कानामागून आला आणि तिकट झाला, नंतर येणारा वरचढ होणे. नंतर आपल्या वर्गामध्ये आपणच हुशार आहे असं आपल्याला वाटत असतं. 5वीमध्ये आपण असतो त्यावेळी आपणच सगळ्या वर्गामध्ये हुशार असतो. इतरांपेक्षा सगळ्यापेक्षा जास्त मार्क मिळत असतात, हुशार असतो आपण. मगाशी म्हणलो बळी तो कानपिळी, तसा आपण बळी समजत असतो, स्वतःला हुशार समजत असतो. परंतु काय होतं, 6वीमध्ये गेल्यानंतर एखादा नवीन विद्यार्थी येतो, दुसऱ्या कुठून तरी शहरातून येतो, तो त्या ठिकाणी हुशार असतो, त्या ठिकाणचा तो बळी असतो, त्या ठिकाणचा बुद्धिवान व्यक्ती असतो, तो त्या शाळेतला बुद्धिमान. तो या ठिकाणी येतो आणि आपल्यापेक्षा तो थोडा जास्त हे असतो, हुशार होतो. इथं आल्यानंतर तो रुळल्यानंतर आपल्यापेक्षा पण तो हुशार होतो. काना मागून आला, पाठी मागून आला ना तो. आता आपण 5वी पहिलीपासून 2री 3री 4थी 5वी पर्यंत ह्या शाळेत होतो, त्यापासून हुशार होतो. पण हा आता पाठी मागून आला वर्गामध्ये, 6वीला डायरेक्ट आला इथं आणि तो आपल्या पुढे जायला लागलेला आहे. म्हणजे काय झालेलं आहे, काना मागून आला आणि तिकट झाला, म्हणजे नंतर येणारा वरचढ होणे. आपल्यापेक्षा हुशार झाला, वरचढ झाला आपल्यापेक्षा, तो बळी झालेला. आता मागून आला, काना मागून आला, तिखट झाला. नकटीच्या लग्नाला 1700 विघ्ने. नकटीच्या लग्नाला 1700 विघ्ने. दुर्दैवी माणसाच्या कामात अनेक संकटे येतात. दुर्दैवी माणसाच्या कामात अनेक संकटे येतात. दुर्दैवी माणूस असतो एखादा, आपण किती पाठांतर केलं तर आपल्या लक्षातच राहत नाही. लक्षात राहिलं तर तात्पुरतं राहतं, परीक्षेच्या वेळी आठवतच नाही. आपल्याला सगळे हिनवत असतात, तुला काय येत नाही, तुला काय येत नाही. म्हणून आपण काय करतो, खूप अभ्यास करतो. खूप अभ्यास करतो आपण, भरपूर अभ्यास करतो. अभ्यास करतो, सगळं पाठांतर करतो, पाठ पण झालेला असतं, घरी त्याचा सराव करतो, त्यामध्ये पण आपण पास होतो. पण ज्यावेळी आपण परीक्षेला जातो त्यावेळी काय होतं, आपल्याला त्याची उत्तरं आठवत नाही. म्हणजे काय झालं, दुर्दैवी. अगोदरच आपल्याला सगळे हिनवत होते आणि त्यात दुर्दैव झालेला आढळलेला आहे. आपल्याला आता प्रश्नाची उत्तरच आठवत नाहीत. म्हणजे काय झालेलं आहे, नकटीच्या लग्नाला 1700 विघ्ने. दुर्दैवी माणसाच्या कामात अनेक संकटे येतात. संकट काय, आता आठवतच नाही त्याला, संकटच आलेलं आहे. नाक दाबले की तोंड उघडते. नाक दाबले की तोंड उघडते. मर्मावर आघात घालताच वटणीवर येणे. मर्मावर काय केलेलं आहे, आघात करताच. एखादा मुलगा अभ्यासच करत नसतो, एखादा मुलगा
अभ्यासच करत नसतो त्याला कायमच कमी मार्क पडतात. मर्मावर म्हणजे जखमेवर. मर्म म्हणजे जखम म्हणा किंवा त्याचा वीक पॉइंट आपण म्हणतो तसं. एखाद्या गोष्टीबद्दल त्याला राग येतो. एखाद्या गोष्टीबद्दल त्याला बोललं तर राग येतो. एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास करत असतो किंवा नसतो तरी पण त्याला मार्क कमी पडत असतात. म्हणून त्याला जर हिणवलं त्याच गोष्टीवरून तर त्याला राग येतो, चिडतो लगेच तो. म्हणजे मर्म आहे त्याचं. त्याला राग येतो. कमी मार्क पडले, हुशार नाही म्हटलेल्याचा काय होतो, एखाद्याला राग येतो. मग तो लगेच काय करतो, चिडून उठतो. त्याला राग येतो. मर्मावर, त्याच्या जखमेवरती आपण काय केलेलंय, आघात केलेला आहे. त्याला त्याच्या जखमेवरती आपण हे केलेलं आहे आणि त्यामुळे तो वटणीवर आलेला आहे. त्याला सारखं त्याच्या मर्मावरती बोट ठेवलेलं आहे. त्याला सारखंच काय केलेलं आहे, आपण त्या गोष्टीवरून हिणवलेला आहे. हिणवल्यानंतर तो काय झालेला आहे, थोडा वटणीवर आलेला आहे. तो अभ्यास करत नाही त्यामुळे तुला मार्क कमी पडतात, तू अभ्यास करत नाही त्यामुळे तुला मार्क कमी पडतात असं म्हटल्यानंतर काय होतं, मग त्याच्या लक्षात येतं की आपल्याला मार्क कमी पडण्याचं कारण काय, तर अभ्यास कमी आहे, अभ्यास करत नाही. म्हणून आपल्याला काय काय होतंय, मार्क कमी पडतायत. म्हणजे नाक दाबले की तोंड उघडत. मर्मावर आघात करताच वटणीवर येणे. नाकापेक्षा मोती जड. नाकापेक्षा मोती जड म्हणजे काय, कमी दर्जाचा माणूस शिरजोर होणे. कमी दर्जाचा माणूस शिरजोर होणे. नाकापेक्षा मोती जड. कमी दर्जाचा माणूस शिरजोर होणे म्हणजे एखादा कमी मार्क मिळणारा विद्यार्थी असतो, कमी दर्जा कमी मानतो ना आपण. हुशार विद्यार्थी 40 पैकी 40 मार्क, 100 पैकी 100 मार्क, 100 पैकी 99 मार्क मिळवणारे जे विद्यार्थी असतील ते उच्च दर्जाचे समजतात. त्याच्यापेक्षा कमी मार्क पडणारे काय करतात, कमी दर्जाचे समजले जातात. मग काय करतात, त्या त्यातील एखादा येतो आणि शिरजोर होतो, दादा होतो शाळेत. त्यातला मार्क कमी असतात पण तो दादा होतो. म्हणजे काय, नाकापेक्षा मोती जड झाला. म्हणजे काय झालं, कमी दर्जाचा माणूस तो आपल्यापेक्षा आपल्यावरती दादा झाला, दादागिरी गाजवू लागला. म्हणजे कमी दर्जाचा माणूस काय झालेला आहे, शिरजोर झालेला आहे, मोठेपणा गाजवायला लागलेला आहे. दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी. दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी. जवळपास राहत असूनही मित्रांची भेट न होणे. म्हणजे काय, जवळपास एकाच एरियामध्ये राहतात, प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये असतो. मित्र कुठेतरी त्याच्या तो वेगळ्या शाळेमध्ये जात असतो, आपण वेगळ्या शाळेमध्ये जात असतो. त्याचं शाळेचं टायमिंग वेगळं असतं, आपलं शाळेचं टायमिंग वेगळं असतं. आपला अभ्यास वेगळा असतो, त्याचा अभ्यास वेगळा असतो, किंवा त्याचं टाइम वेगळा असतं अभ्यास करण्याचा, आपलं टाइम वेगळं असतं. त्याचं खेळण्याचं टाइम वेगळं असतं, आपल्या खेळण्याचं टाइम वेगळं असतं. जवळ असतो पण भेटत नाही. त्यामुळं वेळच नसल्यामुळं आपण काय करत नाही, एकमेकाला भेटत नाही. दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी. जवळपास राहत असूनही मित्रांची भेट न होणे. दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही अशी म्हणायचे. काय, दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातील मुसळ. मुसळ म्हणजे मोठीच्या मोठी वस्तू असते. पूर्वी भात वगैरे सडण्यासाठी त्याचा वापर करायचा. ते लाकडी मोठा मोडका असायचा, असा त्याचा वापर करत होते, त्याला मुसळ म्हणतात. दुसऱ्याचे लहान दोष दिसतात पण स्वतःचे मोठे दोष. कुसळ किती असतं, अगदी छोट आपल्याला दिसत नाही एवढं सुद्धा बारीक असतं. ते दुसऱ्याच्या डोळ्यातील आपण कुसळ बघायला जातो, तुझ्या डोळ्यात कुसळ आहे, पण आपल्या डोळ्यात एवढं मोठं मुसळ गेलेलं आहे ते आपण बघत नाही. म्हणजे काय, तर
दुसऱ्याचे लहानात लहान दोष असेल, एखादा मित्राचा असेल, शेजाऱ्याचा असेल किंवा कुणाचा असेल, तर छोट्यात छोटा दोष तो आपण शोधायला जातो. पण आपण मोठी चूक काहीतरी केलेली असते, आपल्यात पण दोष असतो काहीतरी मोठा. उदाहरणार्थ, एखाद्या बिल्डिंग मध्ये राहत असतो आपण, एखाद्या बिल्डिंग मध्ये राहत असतो. त्या बिल्डिंग मध्ये वरती एक मजला असतो, खालती एक मजला, वरती मित्र किंवा शेजारी कोणतरी राहत असतं, खालती एक शेजारी कोणतरी राहत असतो. मग काय करतो, वरती एक सामायिक टाकी असते दोघांमध्ये, पाण्याची भरलेली टाकी. मग हा काय करतो, आपण काय करतो, तर नळ तसाच खुला सोडतो टाकीचा. पाण्याचा नळ असो बाथरूम मधला, तो तसाच खुला सोडतो. आणि मित्राला जातो सांगायला, तू 2-2 बादल्यानं आंघोळ करत जाऊ नको म्हणून. म्हणजे त्यानं 2 बादलीनं आंघोळ, बादलीत घेऊन पाणी आंघोळ केली, हा त्याचा दोष आहे, छोटा दोष आहे. बादलीनं आंघोळ केली, त्यानं 2च बादल्या वापरल्या. आपण नळ सोडून आलोय, त्यामुळे टाकी रिकामी होणार आहे का नाही, किती तर पाणी वाया जाणार आहे. म्हणजे आपण मोठी चूक केली, पण आपण दोष त्याच्या छोट्या चुकीबद्दल द्यायला त्याला जातो. म्हणजे काय झालं, त्याकडचं आपण आपल्याकडचं आपण बघत नाही, हा दुसऱ्याचे चुका काढतो. म्हणजे काय, दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही. म्हणजे दुसऱ्याचे लहान दोष असतात, दिसतात, पण स्वतःचे मोठे दोष दिसत, चुका, दोष म्हणजे चुका दिसत नाही. डोळ्यात केर आणि कानात फुंकर, डोळ्यात केर आणि कानात फुंकर, गरज एकीकडे उपाय भलतीकडे, गरज एकीकडे उपाय भलतीकडे. ज्या गोष्टीची गरज असते त्याच्यापेक्षा दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष वळवलं. म्हणजे एखादा विद्यार्थी असतो, त्याला शिकण्याची आवड असते. एखादा हुशार विद्यार्थी असतो, लहानपणापासूनच हुशार असतो, त्याला शिकण्याची आवड असते, त्याला वेगवेगळे वैज्ञानिक उपक्रम करण्याची त्याला आवड असते. तर समजा त्याच्या घरचे पालक असतील किंवा कोण नातेवाईक असतील, तर ते त्याच्या त्या गरजा पुरवत नाहीत. शिक्षणासाठी त्याला एखादं पुस्तक वाचायचं असतं, तर ते पुस्तक आणून देत नाहीत त्याला. तर त्याला हे खायला, वेगवेगळे पदार्थ खायला आणून घालतात. हे खा, ते खा, पुस्तक उद्या बघू, तुझा उपक्रम उद्या बघू, असं करतात. म्हणजे काय झालं, डोळ्यात केर, त्याला गरज कशाची आहे, शिक्षणाची गरज आहे, त्याला पुस्तकाची गरज आहे, त्याला प्रदर्शनात मांडण्यासाठी, आपली बुद्धिमत्ता दाखवण्यासाठी त्याला प्रकल्पाची गरज आहे. त्यासाठी 4 रुपये लागणार आहेत किंवा त्यासाठी खर्च अपेक्षित आहे. तर तिथं केलाय का, तिथं त्या गरजेसाठी त्याचा काय हे केलाय का, कानात फुंकर. म्हणजे त्याचा खर्च खाणे किंवा इतर गोष्टीसाठी, एखादं खेळणं आणून दिलेलं आहे त्याला, त्याच्यासाठी खर्च केलेला आहे. खेळणं आणलेलं आहे त्याला आणि खेळणं दिलेलं आहे त्याला, हे घे खेळणं, बस खेळ. म्हणजे भलतीकडेच त्याचा काय केलेला आहे, वापर केलेला आहे. डोळ्यात केर आणि कानात फुंकर, गरज एकीकडे उपाय दुसरे भलतीकडे. आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2 डोळे. आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2 डोळे. अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्त होणे. काय केलेलं असतं, आपण अभ्यास केलेला असतो. आपण पूर्वीचा काय थोडाफार अभ्यास असतो आपला, आता पण थोडाफार अभ्यास केलेला असतो आपण. आपल्याला अपेक्षा नसते. आपण 100 मार्काचा पेपर द्यायला गेलेलो आहे, आपण 100 मार्काचा पेपर द्यायला गेलेलो, आपण पेपर सगळा सोडवलाय, 100च्या 100 मार्काचा पेपर सोडवलाय, तरी पण आपल्याला कुठेतरी वाटतंय यायला आपले 40च मार्क मिळतील, आपल्याला 40च मार्क मिळू शकतात. आपल्याला काही जास्त मार्क किंवा 60 मार्क मिळू शकतील, आपल्याला काही जास्त मार्क मिळतील असं वाटत नाही. अपेक्षा आहे एवढ्यापर्यंत पडू शकतील, मला 60 मार्कापर्यंत पडू. निकाल येतो त्यावेळी आपल्याला 90 मार्क मिळतात. ज्यावेळी निकाल येतो
आपण बघतो त्यावेळी किती मार्क मिळालेले असतात? 90 मार्क, अपेक्षेपेक्षा जास्त. म्हणजे काय, आंधळा मागतो एक डोळा. आपल्याला 60 पर्यंत पडले मार्क तरी भरपूर झाले, पण देव देतो 2 डोळे. पहिला अभ्यास कधीतरी केलेला असतो आपण, त्याचा परिणाम म्हणून आपल्याला मार्क मिळतात, पण देव देतो 2 डोळे. आपण संभ्रमात असतो. अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्त होणे आपण अपेक्षा केलेली असते. 70 मार्क, 60 मार्क, 65 मार्क पर्यंत मार्क पडले, आपल्याला 90 मार्क, अपेक्षेपेक्षा जास्त. शेंडी तुटो की पारंबी तुटो, वाटेल ते झाले तरी निश्चय कायम ठेवणे. निश्चय केलेला असतो एखादा आपण, काही झालं तरी मला डॉक्टर बनायचंय, मला इंजिनियर बनायचं असेल, मला एखादा क्लास 1 अधिकारी बनायचा असेल, असा निश्चय केलेला असतो. मग त्या रस्त्यानं जात असताना, त्या वाटेनं जात असताना काही हो, कितीही अडचणी येऊत, मी ते पार करून त्या ध्येयापर्यंत काय होणार आहे, जाणार आहे, पोचणार आहे. म्हणजेच काय, शेंडी तुटो की पारंबी तुटो, वाटेल ते झाले तरी मी जो निश्चय केलेला आहे तो कायम ठेवणार आहे, तिथपर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सिर सलामत तो पगड्या 50, सिर सलामत तो पगड्या 50. माणूस जगायला हवा, मग वस्तू लागेल तितक्या मिळतील. माणूस जगायला हवा, सिर सलामत म्हणजे आपण जर व्यवस्थित असेल, आपण व्यवस्थित असेल तर प्रत्येक गोष्ट आपण मिळवू शकतो. पण आपण जर दुखापत झाली, आपल्याला काय प्रॉब्लेम झाला, आपल्याला काय झालं तर काय उपयोग आहे का? किती वस्तू असते. तर समजा आपण गाडी घेऊन चाललेलो आहे, गाडीवरून भरधाव वेगानं गाडी चालवतोय, आपला अपघात झाला तर काय गाडीचा उपयोग? आपल्या घरी 10 गाड्या आहेत, वेगवेगळ्या 10 गाड्या आहेत, रायडर गाडी असतील, काय काय गाड्या आहेत, 10 गाड्या आहेत. त्या 10 गाडीचा वापर काय, उपयोग काय? परत आपणच हे झालो तर, अपघात झाला तर काय उपयोग आहे का? नाही. पण आपण व्यवस्थित गेलो, योग्य मापक स्पीडनं आपण गाडी चालवली, व्यवस्थित गेलो, व्यवस्थित आलो तर अजून 50 गाड्या आपण घेऊ शकतो. सिर सलामत तो पगड्या 50. माणूस जगायला हवा, मग वस्तू लागेल तितक्या मिळतील. काकेत कळसा अन गावाला वळसा, काकेत कळसा अन गावाला वळसा. वस्तू जवळच पण शोधाशोध सगळीकडे. आपण घरामध्ये दप्तर आल्यानंतर अभ्यास केलेला आहे, अभ्यास केल्यानंतर वही तिथंच टेबलच्या खाली किंवा साईडला कुठं तर ठेवलेली असते, आणि सकाळी दप्तर भरून आपल्याला शाळेत जाताना शोधाशोध करायची असते, तिथंच दप्तराच्या पाठीमागे आपली वही पडलेली असते, पण आपल्याला लक्षात येत नाही. काकेत कळसा गावाला वळसा, आपण सगळं घर शोधतो पण आपल्याला सापडत नाही, म्हणजे तिथंच शेजारी असते. काकेत कळसा गावाला वळसा, वस्तू जवळच पण शोधाशोध सगळीकडे. उठता लाट बसता बुक्की, सतत छळ होणे, सतत छळ होणे. उठता लाट बसता बुक्की. एखादा विद्यार्थी थोडा अभ्यासात मोठा असतो किंवा थोडा अभ्यासामध्ये थोडा कमी असतो, तर त्याच्या शेजापाजारचे असतील, मित्र असतील किंवा इतर कोण असतील, घरचे असतील, तर त्याला सारखं काय म्हणत असतात, ए मट्ट आहेस मट्ट, तुला डोकंच नाही, ढ आहेस, असं सारखं हिणवत असतात. कुणीकडे जातो म्हणले की जरा अभ्यास कर, अभ्यास, मट्ट आहेस, ढ आहेस, तुला काय येत नाही. दड बसला अभ्यासाला तरी पण तू काय अभ्यास करतोयस, तुला काय येणार आहे, असं त्याला सारखंच हिणवत असतात. म्हणजे त्याला काहीच करू देत नाहीत, धड अभ्यास करू देत नाहीत, धड खेळू देत नाहीत, काहीच करू देत नाहीत.
म्हणजे काय? उठता लात बसता बुक्की. सतत छळ, सतत काहीतरी म्हणायचं त्याला. छळ म्हणजे म्हणायचं, त्रास द्यायचा. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. मुलगा मोठेपणी कसा निघेल याची लक्षणे लहानपणीच दिसतात. म्हणजे लहानपणी त्याच्या खेळण्यावरून, त्याच्या हावभावावरून, त्याच्या इतर लक्षणावरून, त्याचं पळणं, बागडणं, खेळणं, त्याचा कल कोणत्या गोष्टीकडे आहे, या सगळ्यावरून काय कळतं की तो मोठेपणी काय होऊ शकतो, काय करू शकतो, किती चलाक असेल, चतुर असेल मुलगा लहानपणी, तर काय करतो मोठेपणी तो चांगला काहीतरी बनत असतो. म्हणून काय म्हटलेलं आहे? मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, मुलगा मोठेपणी कसा निघेल याची लक्षणे लहानपणीच कळतात. अभ्यास करतात. बारकं मुलगा, लहान मुलं आहे, सारखं पुस्तक घेऊन बसत असेल, असं काहीतरी गिरगटत काहीतरी करत, तर आपण म्हणणार हुशार आहे, शिकते, काहीतरी शिकल मोठं. भट्टाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी. थोडीशी सवलत मिळाली की तिचा गैरफायदा माणूस घेत असतो. एखाद्याला आपण एखादी वस्तू दिली किंवा काहीतरी दिलं, एक दिवस दिलं की तो रोजच मागायला येतो. एखादा शेजारी असेल, एखाद दिवस आपल्याकडे साखर मागायला आलेला आहे, एक दिवस आपण साखर दिली की मग रोज साखर द्या, दूध द्या, मीठ द्या, चटणी द्या, चहा पावडर द्या, असं तो रोजच मागायला येतो. म्हणजे काय? एक सवलत दिली बाबा, असू दे एखाद दिवस, तर तो रोजच त्याचा गैरफायदा घेतो. म्हणजे काय? भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी. थोडीशी सवलत मिळाली की तिचा गैरफायदा माणूस घेऊ लागतो. बुडत्याचा पाय खोलात, संकटातील माणूस त्यात अधिकच गुरफटत जातो. बुडत्याचा पाय खोलात, संकटातील माणूस त्यात अधिकच गुरफटत जातो. एखादा माणूस संकटात असतो, एखादा माणूस संकटात असेल तर तो अजूनच त्याच्यात गुरफटतो. म्हणजे एखादा समजा तळी आहे, तळीमधील थोडंच पाणी आहे, त्याच्यामध्ये थोडस पाणी असतं आणि त्याच्यामध्ये मासे दिसतात म्हणून एखादा गेला मासे काढायला, तर तो थोडा आत गेल्यानंतर चिखलामध्ये रुततो. जरा तो अजून हालचाल करतो की अजून तो काय करतो, चिखलामध्ये अजूनच तो रुतून बसत असतो. त्याला बाहेर येणं अशक्य होतं. म्हणजे काय? बुडत्याचा पाय खोलात, संकटात गेलेला आहे, तो अजूनच काय करतो, त्याच संकटात किंवा अजून ह्याच्यामध्ये गुरफटत जातो.